बलम भेला काय इकडे कुठे मोर्चा? अगं म्हशी तू मला कुठं नेशी, अगं म्हशी तू मला कुठं नेशी, अशा लफड्यात उडी का तू घेतली? रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली. साहेब, हे गोव्याच्या कॉलेजातून प्रोफेसर नाव काय आपलं? अरे माझं नाव काय विचारताय? कोण? सॉरी इडियट इडियट नाही. कोण 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 नाही. सोन बरोबर आज पाठवून देता ना. किती रे? मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला, सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी? नाही खरं ते बोललो नाही. घालून बसला. काय बोलून झालं रे मग अजून? सांग चिंता का म्हणून खिटखिट. एका पायात निळा सॉक्स, एका पायात पांढरा सॉक्स. अरे सॉक्स माझ्या डोक्याला ताप उगाच सॉक्स साठी बांधतोय, तुझ्या बायकोसाठी बांधशील? काय इंजिनच्या मागा बघ. गंगे शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरा, मी ह्यांना घेऊन येते मागना. काय येते? काय कुठं? काय कागूद आहे कागूद. कसला कागूद? म्हणजे हे हँडबिल आहे. म्हणजे सरकशीचं जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाया बघायला? हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. नजरेनं माप घेणं ही आपली स्पेशालिटी आहे. भालचंद्र टेलर लेडीज स्पेशालिस्ट. पण स्त्रियांचे उद्याच्या फॅशनचे कपडे शिवायची तुमची स्पेशालिटी आहे ना. त्यात आपण पारंगत आहोत. पण नजरेनं माप घेण्यात आपली मास्टरी आहे. तुम्ही लई चिकन दिसता, पर मिशीत मार खाता. मी मिशी ठेवायची की नाही हे मी ठरवीन. वा, नवऱ्याची मिशी न बायकोची खुशी. बिन मिशीचा गुळगुळीत वटाचा फौजदार दमदार दिसत नाही. अहो त्या समध्या बायका त्यांचे नवरे खाली पोचले की टाटा बाय बाय असं करतात. अरे ती खालची स्मिता आहे ना, ती आपल्या नवऱ्याला असं करते. मी बी करू? नको. परत कवा येणार? काम झालं म्हणजे येईन, कळलं? घरात बैस, वाचा वाचा करू नकोस. बेल वाचली की तार उकड. काय? ह्याच्यासाठी नवा. मग काय? अव लगीन झाल्यावर पहिल्यांदाच ड्युटीला जाताय. चांगला 10-5 चोर पकडून आणत. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. इष्ट लागण्या जोगी गाल बोट ही कुठे नसे, जगदोहांचे असे रचती. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. बका बका खाणारा राक्षस. बका बका
बकासूर बकासूर बका बका केळे खाणारा केळेश्वर वरातीत वाचत ते बजा बजा नाही रे बाजा बजा काय पडलं? कुठं कुठं लागलाय ना साहेब साहेब पडले. थांबा 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 तुला सांभाळता येत नाही. बोला पडला होता ना तू बस बसा 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 साहेब बसा बसा जग पडलं मी सावरलं. बजरंग बागडे काय साहेब तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये एवढी टोपली भर केळी खाता नाही एकच खाल्लं लाज नाही वाटत नाही वाटत साहेब नाही म्हणतोय. Shut up! त्याचं काय झालं ती मैना केळेवाली आली होती. माझ्याबद्दल काय म्हणत होती? तू कधी मारणार आहेस म्हणून चुप तुझ्याकडे नव्हती आली साहेबांच्याकडे आली होती. काय मैना केळेवाली माझ्याकडे आली होती हो ना सकाळीच केळी घेऊन आली होती ही. किती सुकली बिचारी. मैना नाही केळी आणि म्हणत होती काय? धोपटे साहेब मला माझ्या वडिलांसारखे आणि या भावासारखा. आता म्हणा धर्मे अर्थेच कामेच नातीच रामी आणि नुसतं म्हणायचं नाही अर्थ लक्षात ठेवायचा. काय आमचा पती म्हणून असलेल्या धर्म कर्तव्यात आणि व्यवहारात मी वागणार नाही असा अर्थ आहे याचा. समजलं दादा लक्षात ठेवा. गुरुजी सासूसाठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता हो की नाही. तिच्याकडून पण म्हणून घ्यायला हवं होतं की मुलीसारखी तिला वागवीन सुनेला छळणार नाही. खरं की नाही. ज्योती जास्त शहाणपणा नको करूस. बळकंबो खुश झाला. मुलकंबू पण वस्तात तुम्हाला तर टकलू हैवान म्हणते. बळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय तर डाव्यातच बाई असेल तर उजव्या हातात बाप या अहो बाई तुम्ही जरा सांगू शकाल का याची मिस्टेक होती का. मिसेस बरोबर असताना समोरच्या बाईकडे बघायला लाज नाही वाटत. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. मुडदा पण काय बाई मुडदा पण तुमच्याकडे बघतोय. कपडे मुडत्या तुला बोली चल 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 चल. राम 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 राम. माझं नाव प्रेम लाडकू. काय प्रेम लाडकू विचित्र वाटतंय ना. लाडकू अरे वा तुझा आई बाबले समजूतदार होते. प्रेम लडकू काय रे सकाळी इकडे यायचं म्हणून राजकारण मराठी शिकून आलास होय रे. नाही 150 वर्ष पासून बोलतो. काय बोलतो 150. अगो बया म्हणजे तुमचं वय तरी काय म्हणायचं. नाही हे कुठं घुसतोय आमचा पूर्वज पासून बोलतो. पूर्वज तसा आम्ही मालवणचा. मालवण मालवण मालवण. 150 वर्षापूर्वी आमच्या अजाचा अजा जजामध्ये बसून इथं आला. जजा जजाम राजभाई जजामध्ये. असं असं म्हणजे आमच्यापैकीच म्हणा की तुम्ही. तेच बरोबर तेच सांगतो मी मगापासून. इथली परंपरा इथली संस्कृती आम्ही जपली आहे. कोल्हापूरचा विठोबा जेजुरीचा अंबाबाई आणि पंढरपूरचा ज्योतिबा हे सगळ्यांचे आम्ही भक्त. ए तू गॉड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे का. तिथे मी गाईड म्हणून आहे. 100% मराठी गाईड. अरे वा मग आम्हाला जावणार का मारिशियस. अरे ते तर माझा कामच आहे. तुम्हाला लई आवडला Direct? तुमचा कार्यक्रम. तुमचा कार्यक्रम. अरे कुठला शब्दात वर्णन करावा हे शब्दात की ते शब्दात तेच मला कळत नाही. चला काहीतरी तुमचं. आहा याला म्हणतात सुंदर स्त्री. मराठी स्त्री अशी विनयानं लाजली की तिच्या सौंदर्याला सीमाच राहत नाही असं सुभाष पिळपिळकर यांनी म्हटलंय. कुणी बी म्हणू दे म्हटलंय त्यांनी. पण तुम्ही म्हणू नका. का मी समजलो नाही. तू नाही समजला पण मी बरोबर समजलो. लडकू लडकू आहे की चिकटू आहे. या आरती आपण ह्याच्या बरोबर जायचं नाही. आपण आपापलं जाऊया बुवा. नको बाबा भ्या वाटते. यांच्यासारखं माहितगार कुणीतरी पाहिजे. अगदी सुळाने बरोबर बोलली. मग कधी जायचं आपण. आता इतक्यात तू नुसता हुकूम करायचा की हा प्रेम निघालाच. सुंदर संगत काही सुंदर मुलीशी दाखव की चला तिकडं. लांब